अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रुपालीजी, तुम्ही या सगळ्या घडामोडी पाहत असाल। खरं म्हणजे वर्षा या निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे। यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले जयंत पाटील हे सुद्धा बैठकीसाठी दाखल झालेत। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आधीपासून त्या बैठकीला उपस्थित होते। कुठेतरी शरद पवारांची राष्ट्रवादी आता एनडीए मध्ये येईल का अशा देखील चर्चा आता यामुळे होऊ लागलेल्या आहेत। काय सांगा? नाही तर आम्ही बातमी टीव्हीवर बघितलीच नाही। आता तुमच्याकडनं जेव्हा आम्हाला कळलं, टीव्ही चालू केला तेव्हा टीव्हीवर सगळ्या या बातम्या चालू आहेत हे कळलं। आता रात्रीचे वाजलेत 11:30 आणि 11:30 वाजता जर मुख्यमंत्री साहेबांच्या बंगल्यावर बैठक होत असेल तर निश्चितच काहीतरी मोठी घटना झाली असेल किंवा घटना होणार असेल त्याच्या संदर्भात असेल। आता आमच्या पक्षाकडनं जे काही आहेत उपस्थित आहेत, मला वाटतं ते माननीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनींना याची कल्पना दिली असेलच त्यांनी किंवा त्यांच्या परवानगीने तिथे ते हजर असतील। परंतु काहीतरी मोठी हालचाल दिसत होणार आहे। यासाठी तर मला वाटतं एवढ्या रात्रीची 11:30 वाजता बैठक घेण्यात आली असावी। आणि आता सवय झालेत रात्रीचे आणि सकाळचे दिवाळीचे फटाकडे फुटण्याची ही महाराष्ट्राला सवय झालेली। ताई, आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर काही वेळापूर्वी प्रवीण दरेकर यांनी टीव्ही 9 शी बोलताना या संदर्भात काय म्हटलेलं आहे पाहूया। तर आपण पाहू शकतो पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली आता सुरू झाल्यात का असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण भेटीगाठी तशा घडतायत। याआधी जेव्हा विनोद तावडे यांची भेट जयंत पाटील यांनी घेतली होती तेव्हा ती औपचारिक भेट होती असं त्यांनी सांगितलं। मात्र आता ज्या भेटी होत आहेत त्यामुळे या संपूर्ण चर्चांना आणखी हवा मिळालेली आहे। या संदर्भात काही वेळापूर्वी